नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत बैलपोळ्याची रांगोळी। 7 ते 7 थेंबांची रांगोळी आपण काढणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही बैलपोळ्याची रांगोळी काढणार आहोत। आधी सुरुवातीला आपण 7 थेंब मांडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले 7 ते 7 थेंब काढून झालेले आहेत। आता आपण जी वरच्या ज्या 2 लाईनी आहेत त्या सोडून देऊ। त्या सोडून जो 3 नंबरचा आहे म्हणजे जी ही लाईन सोडून द्यायची आणि त्याच्या बाजूची जी लाईन आहे ती घ्यायची आहे। त्याच्यातले वरच्या 2 थेंब सोडून द्यायचे, वरचे 2 थेंब सोडून द्यायचे आणि हे 2 जे थेंब आहेत त्याला गोल करायचे। असं असा गोल आकार घ्यायचा थोडा। आता इकडे ह्या साईडला जसं केले तसेच त्या साईडला पण तसेच करायचे आहे। त्या ठिकाणी गोल येणार म्हणजे एक लाईन ती तिकडची सोडून द्यायची आणि ह्याच्यामध्ये 2 थेंबांना गोल करायचं आहे। आता त्याच्या बाजूची जी लाईन आहे म्हणजे जे गोल काढले आहे त्याच्या बाजूची जी लाईन आहे त्याचा तिरकस जो थेंब आहे, जो तिरकस थेंब आहे त्या ठिकाणी आपल्याला रेष मारायची, असं जोडून घ्यायचं आहे ते, म्हणजे आपला बैलाचा जो तोंडाचा आकार आहे तो तयार होईल। असा गोलाकार घ्यायचा। इथे जसं केले तसेच त्या साईडला पण तसेच करायचे। असा मधोमध घ्यायचा। आता असे जे खाली आपण रेषा मारलेल्या आहेत आता त्याला आपण तो मध्ये थेंब आहे तर असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे तोंडाचा आकार बैलाचा तयार होईल। अशा पद्धतीने थोडासा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या वरची जी 3 थेंब आहेत त्याला पण असंच जोडायचं आहे। थोडंसं असं गोलाकार घेऊन जोडायचं। अशा पद्धतीने आपण ते जोडून घ्यायचं म्हणजे ह्या तोंडाचा आकार तयार झाला। पुढे अजून असं खाली पण गोल काढून घ्यायचे। आता जे हे आहे वरचे जे आपण काढलेलं आहे त्याला ते असं जॉईन करायचं आहे, जोडायचं आहे। असं गोलाकार येऊ द्यायचा आणि हे इकडच्या बाजूने जॉईन करायचं।
आपण डोळ्यांचे भाग काढून घेऊ. हा डोळ्यांचा वरचा भाग आहे. अशा पद्धतीने आकार तयार करायचा आहे आपण. आता आपण बैलाचे कान काढून घेऊया. आता जे बाजूला जे दोन थेंब आहेत त्या ठिकाणी आपण कानाचा आकार तयार करायचा आहे. असं त्याला जोडायचं आहे. थोडं बाहेर येऊ द्यायचं. त्या साईडला पण तसंच करायचं आपण. अशा पद्धतीने आपण कान काढून घ्यायचे आहेत. आता आपण शिंगांचा आकार तयार करूया. आता वरती आपण शिंग घ्यायचे आहेत. हे जे दोन थेंब आहेत त्याच्यावर आपण शिंगांचा आकार तयार करायचा. असं थोडं गोलाकार घ्यायचा आपण. दोन थेंबांवरून थोडं वरती जाऊ द्यायचे. ह्या साईडला पण तसंच घ्यायचं आहे आपण. आता ही रेषे ही जोडायची आहे त्या थेंबांवरती. हे बाजूचे जे थेंब आहेत त्याला जोडायचे म्हणजे शिंगांचा आकार तयार होईल. वरचा थेंब सोडून द्यायचा आणि खालच्या थेंबावरून तशी रेष मारायची. इथे तसंच घ्यायचं आहे जसं आपण इकडे घेतले तसंच. अशा पद्धतीने शिंग आपण काढलेले आहेत. आता आपण दोन दिवे पण काढून घेणार आहोत. आता जे खालून जे 2 नंबरची लाईन आहे त्याचे 2 थेंब आपल्याला घ्यायचे आहेत. दिवा काढण्यासाठी थोडंसं बाहेर येईल आणि त्या साईडला पण तसेच काढायचे आहेत. असे 2 दिवे आपल्याला काढायचे अशा पद्धतीने. आणि खाली असा गोल आकार तयार येईल. त्याला एकच थेंब घ्यायचा आपण. आता वरच्या थेंब असं त्या साईडला पण तसंच करून घ्यायचं आपण. दोन्ही साईडला आपण सारखेच दिवे काढू आणि वरती आता ज्योत देणार अशी हा म्हणजे आपला दिव्याचा आकार तयार होतो.
अशा पद्धतीने बैलपोळ्याची रांगोळी आपण काढलेली आहे. थेंबांवर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढलेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर माझी ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या चॅनलवरती अनेक सुंदर सुंदर सणांच्या खूप सुंदर रांगोळ्या बघावयास मिळतील. थँक्यू.